मित्र हो, हा व्हिडिओ फक्त महिलांसाठीच आहे असं अजिबात नाही। हा व्हिडिओ घरातील पुरुष मंडळींनी देखील आवर्जून बघायचा आहे, कारण आपल्या घरामध्ये आपली आई असते, बहीण असते, बायको असते किंवा आजी असते। या सगळ्यांसाठी हा व्हिडिओ अतिशय वरदान ठरणार आहे। कारण हल्ली आपण बघतोय की महिलांच्या मध्ये दिवसेंदिवस आरोग्यविषयक समस्या वाढत चाललेल्या आहेत। मग शारीरिक समस्या असतील किंवा मानसिक समस्या असतील, त्यामध्ये खास करून मानपाट कंबरदुखी आहे, मणक्याच्या वेदना आहेत, सांधेदुखी आहे, थायरॉइडचे आजार आहेत, मासिक पाळीच्या संबंधित बऱ्याच तक्रारी दिसून येतात, प्रेग्नन्सीच्या संदर्भात तक्रारी आहेत किंवा पचनाच्या संबंधित, केस विकार असतील, त्वचा विकार असतील, झोपेच्या संबंधित तक्रारी असतील किंवा मानसिक आजार असतील, या सगळ्यांच्यासाठी आपल्याला स्त्रियांच्या आरोग्याकडे प्रामुख्याने लक्ष द्यावंच लागेल। बहुतांश वेळेला काय होतं की घरातील स्त्रिया, बायका या घरातील इतर सर्व जणांची अतिशय चांगल्या प्रकारे जबाबदारीने काळजी घेतात, त्यांना काय हवं काय नको हे बघतात, पण स्वतः मात्र स्वतःकडे अजिबात लक्ष देत नाहीत। त्यामुळेच आपल्याला या व्हिडिओचं अत्यंत महत्त्व आहे। आणि माझी विनंती असेल की जर तुम्हाला प्रामाणिकपणे खरंच मनापासून वाटत असेल की आपल्या घरातल्या स्त्रियांचं किंवा स्त्रियांना स्वतःला वाटत असेल की आपलं आयुष्य चांगलं व्हावं, निरोगी व्हावं, आपल्याला कुठला आजार होऊ नये किंवा आजार ऑलरेडी झालेला असेलच तर तो लवकरात लवकर नैसर्गिकरित्या दुरुस्त व्हावा, यासाठी हा व्हिडिओ पुढे न पळवता शेवटपर्यंत नीट लक्ष देऊन ऐका, मुद्दा ना मुद्दा समजून घ्या। अजून एक विनंती असेल, जर ह्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल किंवा आजपर्यंत तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईबच केलं नसेल तर आता लगेच बाजूचं बेल आयकॉनचं बटन दाबून चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून आरोग्यविषयक अत्यंत महत्त्वपूर्ण, अभ्यासपूर्ण आणि शास्त्रीय व्हिडिओज तुम्हाला सहज पाहता येतील, तेही अगदी मोफत, कारण सबस्क्राईब करायला पैसे लागत नाही। चला तर मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही। मित्र हो, या व्हिडिओमध्ये मी 12 अशा सहज सोप्या पद्धतीने करता येणाऱ्या गोष्टी सांगणार आहे, ज्याच्यामुळे स्त्रियांचं मानसिक आणि शारीरिक आरोग्य नैसर्गिकरित्या कुठल्याही औषध गोळीशिवाय, कुठल्याही दुष्परिणामांशिवाय चांगलं राहण्यासाठी मदत होणार आहे। सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे आहाराच्या बाबतीमध्ये। बऱ्याचदा महिला त्यांच्या आहाराकडे व्यवस्थित लक्ष देत नाहीत, वेळेवर जेवण करत नाहीत, कामाच्या नादामध्ये त्यांना खायचं सुचत नाही। त्या आहाराच्या बद्दल प्रामुख्याने स्त्रियांनी काय करायचंय, धान्याचं प्रमाण आहारामधून कमी करायचंय। धान्य म्हणजे काय, चपाती, भाकरी आणि भाताचं प्रमाण कमी करायचं। आता आपण बघतोय आहारामध्ये कसं असतं की भात, भाकरी आणि चपातीचं प्रमाण एवढं असतं, डाळी किंवा प्रोटीनयुक्त पदार्थाचं प्रमाण एवढं असतं, आणि हिरव्या पालेभाज्या किंवा फळांचं प्रमाण हे अजून थोडं कमी असतं। याच्या उलट आपल्याला करायचंय, सगळ्यात जास्त तुम्हाला काय करायचंय, हिरव्या पालेभाज्या आणि फळभाज्या जास्त खायच्यात। 2 नंबरला तुम्हाला प्रोटीनयुक्त पदार्थ म्हणजेच डाळीच्या स्वरूपामध्ये मिळणारे जे प्रोटीन्स आहेत ते तुम्हाला घ्यायचे आहेत, आणि 3 नंबरला सगळ्यात शेवटी तुम्हाला धान्याला ठेवायचंय, म्हणजे भाकरी, चपाती आणि भात याचं प्रमाण तुम्हाला कमी करायचंय। यासोबतच तुम्ही तुमच्या आहारामधून पांढरे जे पदार्थ असतात, जसं की साखर आहे, मैद्यापासून बनवलेले पदार्थ आहेत, बेकरीचे पदार्थ आहेत, हे सुद्धा तुम्हाला वर्ज्य करायचे, आणि तेलाचं प्रमाण देखील तुमच्या आहारामधलं तुम्ही कमी करायचं। मित्र हो, पुरुषांच्या तुलनेनं स्त्रियांच्या मध्ये आहाराला अनन्यसाधारण महत्व आहे, कारण स्त्रियांच्या मध्ये प्रेग्नन्सी असते, डिलिव्हरी असते, स्तनपान असतं, मासिक पाळी असते। या सगळ्यांच्यामुळे आहारातून मिळणाऱ्या पोषक तत्वाची जी काही गरज आहे त्यांच्या शरीराला भासणारी, ही पुरुषांच्या तुलनेनं कित्येक पटीनं जास्त आहे। त्यामुळं त्यांना आहाराकडे विशेष लक्ष द्यावं लागेल। आणि आता मी सांगितलेल्या गोष्टी, वेळेवर जेवण, पूरक पोषक समतोल आहार, आहारामधली विविधता, ही सगळी जर तुम्ही व्यवस्थित फॉलो केली तर नक्कीच तुम्हाला फिट राहण्यासाठी फायदा होईल। दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे, किमान स्त्रियांनी रोज 3 तरी फळं त्यांच्या आहारामध्ये दिवसभराच्या घेतली पाहिजे। ते कंपल्सरी आहेच। त्यातल्या त्या सीझन मध्ये मिळणारी जी फळं असतात ती फळं तुम्ही दिवसातून 1, 2, 3 वेळा तरी आवर्जून खाल्ली पाहिजे, ज्याच्यामुळे तुम्हाला त्या सीझन मध्ये होणारे जे आजार आहेत त्याच्यापासून तर बचाव होईलच, पण मात्र त्या विशेष वातावरणामध्ये राहत असताना आपल्या शरीराला गरज भासणारी जी जीवनसत्व, खनिजे असतात, पोषक तत्व असतात, ही आपल्याला त्या फळांच्या मधून मिळत असतात। त्यामुळे किमान 3 तरी फळं तुम्ही दररोज खाल्ली पाहिजे। तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे, जेव्हा तुम्ही घरासाठी किराणा भरता, हा किराणा कसा भरायचा, कुठून भरायचा, किती प्रमाणामध्ये भरायचा, कुठल्या कुठल्या गोष्टी आणायच्या, हे सगळं कुणाच्या हातात असतं, घरामध्ये स्त्रियांच्या हातात असतं। त्यामुळे लक्षात ठेवा, जेव्हा
तुम्ही किराणा भरायला जाता सुपर मार्टमध्ये, मॉलमध्ये किंवा किराणा दुकानामध्ये, तर अशा वेळी तुम्ही तुमचं डोकं ठिकाण्यावर ठेवा. म्हणजे काय की हवा बंद, पॅकेज, प्रक्रिया केलेले, कृत्रिम रंग, कृत्रिम वास, कृत्रिम पदार्थ, कृत्रिम साखर, जास्तीचे मीठ असणारे जे पदार्थ असतात ते अजिबात तुम्ही खरेदी करू नका. जास्तीत जास्त नैसर्गिक पदार्थ, कमीत कमी प्रक्रिया केलेले पदार्थच तुम्ही बास्केटमध्ये टाका. दरवेळी ती खाण्याची वस्तू तुमच्या त्या बास्केटमध्ये टाकत असताना तुमच्या मनाला प्रश्न विचारा की हे खरंच माझ्यासाठी पोषक आहे का, हेल्दी आहे का, निरोगी आहे का, तरच तुम्ही टाका. जर तुमचं मन म्हणलं की अजिबात नाही, याच्यावर प्रक्रिया केलेली आहे, बिनधास्त ते कॅन्सल करून टाका. त्यानं काय आपला जीव जाणार नाही, उलट जीव वाचणार आहे. हे लक्षात ठेवा. फक्त तुमचा नाही तर तुमच्या घरातल्या सगळ्या लोकांचा जीव वाचणार आहे. हल्ली आपल्याला बऱ्याचदा सवय लागलेली असते, हे दिसलं टाक, हे दिसलं टाक. तुम्ही बघा, त्या सुपर मार्केटची पॉलिसीच असते, एकदा तुम्ही दुकानात गेलात, तुमची लिस्ट मध्ये असतात 10 वस्तू, तुम्ही 15 आणता, 20 आणता. ही मानसिकता आपली त्या दुकानामध्ये गेल्यानंतर तयार होत असते. त्यामुळे अनावश्यकपणे आपल्या शरीराला घातक असणाऱ्या गोष्टी अजिबात खरेदी करू नका, त्याची लिस्ट करू नका. चौथी महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे सौंदर्य प्रसाधन अर्थात कॉस्मेटिक. हल्ली बऱ्याच महिलांना चांगलं दिसण्याचं वेड लागलेलं आहे. मग त्याच्यासाठी चेहऱ्यावरती काही फेस पॅक लावायचे, कुठलीही क्रीम लावायचं, फाउंडेशन लावायचं, अजून या सगळ्या प्रकारच्या कॉस्मेटिक्स मध्ये वेगवेगळ्या प्रकारची रसायनं, केमिकल्स असतात, ज्याच्यामुळे तुमचा फक्त चेहराच नाही तर संपूर्ण शरीर धोक्यात येतं. कारण जेव्हा तुम्ही अशा प्रकारे चेहऱ्यावरती काही फासता अक्षरशः, तेव्हा त्याच्यामधली जी रसायनं आहेत ती त्वचेच्या मध्ये असणाऱ्या छिद्रांच्या मधून शरीरामध्ये, रक्तामध्ये शोषली जातात आणि त्याचा विपरीत परिणाम आपल्या हॉर्मोन्स वरती होतो स्त्रियांच्या, आणि त्याचा परिणाम म्हणून त्यांचं एकूण आरोग्य धोक्यात येऊ शकतं. त्यामुळं जास्तीत जास्त नैसर्गिक राहण्याचा प्रयत्न करा. देवाने आपल्याला हातपाय दिले, डोळे दिले, चेहरा दिलाय, कान दिले, नाक दिले, सगळं व्यवस्थित आहे, पण त्याला अजून तुम्ही काहीतरी कृत्रिम रंग देऊन रंगवायचा अजिबात प्रयत्न करू नका. जास्तीत जास्त साधं राहण्याचा प्रयत्न करा. हा, नक्कीच तुम्ही चेहऱ्याची काळजी घ्या, स्वच्छ धुवा, त्याला नैसर्गिक गोष्टी तुम्ही लावू शकता, जसं की फळांच्या साली आहेत किंवा फळांचे रस आहेत, किंवा तुम्ही डाळी वेगवेगळ्या प्रकारच्या वापरू शकता तुमचा चेहरा धुण्यासाठी, किंवा साधी चेहऱ्याला लावायची पावडर जरी लावली तरी आपण व्यवस्थित सुंदर दिसू शकतो. त्यामुळं ती अशी दिसते, ती तशी दिसते, किंवा मग त्याच्यासारखंच मला दिसायचंय, मलाही तसाच मेकअप करायचा आहे, असा हट्टास करू नका. परंतु अशा काही महिला दररोज मेकअप फुल प्रमाणे करतात, पण हे पूर्णपणे चुकीचं आहे. कॉस्मेटिकचा कमीत कमी वापर करा, नक्कीच तुम्हाला फायदा होईल. पाचवी गोष्ट, घरामध्ये देखील चांगलं वातावरण ठेवण्यासाठी बरेच लोक काहीतरी कृत्रिम वास आणून ठेवतात, जसं की वेगवेगळ्या प्रकारचे एअर फ्रेशनर्स असतात किंवा काही कॅन्डल्स म्हणजेच मेणबत्त्या असतात, ज्या लावल्यानंतर घरामध्ये चांगला सुगंध पसरतो. पण हे देखील अजिबात आपल्या आरोग्यासाठी चांगलं नाही, हे लक्षात ठेवा. घरातील चांगलं वातावरण ठेवण्यासाठी घरातलं वातावरण, सगळ्या लोकांचं मन हे आनंदी असणं, समाधानी असणं अत्यंत महत्वाचं आहे. घरामध्ये स्वच्छता असणं महत्वाचं आहे. घरामध्ये व्हेंटिलेशन म्हणजे हवा खेळती असणं अत्यंत महत्वाचं आहे. ह्या गोष्टी जर केल्या तर तुम्हाला कृत्रिम काही गोष्टी आणून ठेवायची गरज पडणार नाही. सहावी गोष्ट आहे कपड्याच्या बाबतीमध्ये. स्त्रियांच्या मध्ये खास करून कपड्याच्या बाबतीमध्ये जास्त अट्टहास केला जातो. साड्या असतील किंवा ड्रेस असतील, याच्यामध्ये मी तुम्हाला आवर्जून खास करून सांगेल की शक्यतो तुम्ही लिनन किंवा कॉटनचीच कपडे वापरा. कारण शास्त्रीय अभ्यास असा सांगतो की जेव्हा तुम्ही नायलॉन किंवा पॉलिस्टर किंवा सिंथेटिक कपडे जास्त वापरता, याच्यामुळे तुमच्या शरीरामध्ये हार्मोनल इम्बॅलन्स होण्याची शक्यता असते. यासोबतच तुमच्या त्वचेचं व्हेंटिलेशन, एरिएशन व्यवस्थित होत नाही, त्वचेची छिद्र त्या ठिकाणी बुजून जाण्याची शक्यता आहे आणि त्याचा परिणाम म्हणून शरीरामध्ये विषारी घटक साचण्याची शक्यता आहे. त्यामुळे व्यवस्थित हवा खेळती राहावी असं वाटत असेल, शरीरातली त्वचेवरची छिद्र तुम्हाला व्यवस्थित मोकळी राहावी अशी वाटत असतील, आणि एकूण शरीरातलं वातावरण आनंदायी ठेवायचं असेल तर तुम्ही जास्तीत जास्त नैसर्गिक कपडे म्हणजेच लिनेन किंवा कॉटनची कपडे घाला. आणि ती कपडे देखील घालताना सैल असावीत, लूज असावीत, याची आवर्जून काळजी घ्या. कारण जेव्हा तुम्ही फिट्ट गच्च कपडे घालता तेव्हा तुमच्या शरीरातील, तुमच्या रक्तवाहिन्यातील रक्ताभिसरण जे आहे, त्वचेमधलं रक्ताभिसरण आहे, ते अतिशय कंजेस्टेड होतं, दाबून जातं, कन्स्ट्रिक्शन होतं, त्या ठिकाणी मोकळेपणानं रक्तसंचार होत नाही आणि त्याचा विपरीत परिणाम आपल्या शरीरावरती होतो. आठवी महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे दिवसभरामध्ये स्त्रियांनी मुबलक पाणी पिणं अत्यंत गरजेचं आहे. साधारण 3 लिटर 4 लिटर, तुम्हाला जेवढी तहान आहे, तुमच्या कामाचं स्वरूप कसं आहे, तुमच्या आजूबाजूचं वातावरण कसं आहे, किंवा एकूण तुमची शरीर प्रकृती कशी आहे, यावरून तुम्ही तुमच्या पाण्याचं प्रमाण ठरवा. नक्कीच तुम्हाला याचा
फायदा होईल, कारण पाण्यासारखं दुसरं टॉनिक नाही, पण बऱ्याचदा आपल्याला फुकट मिळते म्हणून त्याची किंमत नसते. पण मात्र खास करून आवर्जून तुम्ही सकाळी उठल्याबरोबर 1 ग्लास 2 ग्लास कोमट पाणी आवर्जून प्या, ज्यामुळे तुमची पचनशक्ती सुधारेल, तुमचं पोट चांगलं साफ होईल, मेटाबॉलिझम सुधारेल, चयापचय सुधारेल आणि एकूण तुमच्या शरीरातील हार्मोनल बॅलन्स असेल किंवा सगळ्याच अवयवांचं चांगल्या प्रकारे सिंचन होईल आणि एकूण सगळे अवयव चांगल्या प्रकारे काम करतील आणि तुम्हाला आजारांपासून बचाव होईल. 8वी महत्वाची गोष्ट आहे तो म्हणजे व्यायाम. व्यायाम असं विशेष काही करायची गरज नाही, जिम लावायची गरज नाही किंवा अजून काही जास्तीचा जड हेवी व्यायाम करायचा नाही. कुठले इन्स्ट्रुमेंट किंवा कुठली साहित्य साधनं तुम्हाला व्यायामासाठी आणायची अजिबात गरज नाही. यासाठी तुम्ही दररोज किमान 5 ते 10 सूर्यनमस्कार घाला. नसेल शक्य तर कमीत कमी दररोज तुम्ही 8000 ते 10000 पावलं आवर्जून चाला, ज्याच्यामुळे तुमच्या शरीराचं डिटॉक्सिफिकेशन चांगलं होणार आहे. शरीरामध्ये जमा झालेले जे विषारी घटक आहेत चयापचयाच्या माध्यमातून जमा झालेले ते सगळे निघून जातील, घाम चांगला येईल, त्वचेचं आरोग्य, केसांचं आरोग्य चांगलं राहील. यासोबतच या चालण्यामुळे तुमच्या आतड्याचं आरोग्य चांगलं राहून पचनशक्ती सुधारेल. एकूणच मानसिक स्थिती देखील चांगली राहण्यासाठी या चालण्याचा उपयोग आपल्याला होणार आहे असं शास्त्र सांगतं. यासोबतच या नियमित चालण्यामुळे आपला हार्मोनल बॅलन्स चांगला राहणार आहे. त्यामुळे मासिक पाळीच्या संबंधित तक्रारी असतील किंवा पीसीओडी सारखे आजार असतील किंवा गरोदर पण राहत नसेल तर या देखील समस्यांच्या पासून मुक्त होण्यासाठी आपल्याला हा नियमित चालण्याचा व्यायाम मदत करणार आहे. यासोबतच यामुळे आपल्या हृदय आणि रक्तवाहिन्यांचं आरोग्य चांगलं राहणार आहे आणि याचा परिणाम म्हणून आपलं आयुष्यमान वाढणार आहे. 9वी महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे स्त्रियांना स्तनाचा कर्करोग आणि गर्भाशयाचा कर्करोग होण्याची शक्यता जास्त आहे. हा कर्करोग आपण पूर्णपणे बरा करू शकतो, पण कधी जर त्याचं लवकर निदान झालं, ते लवकर आपण ओळखलं, त्याचं डायग्नोसिस व्यवस्थित लवकर झालं तर अशा प्रकारच्या कॅन्सरला आपल्याला वेळीच आळा घालता येतो. त्याच्यापासून आपण कायमस्वरूपी बरे मुक्त होऊ शकतो. त्यासाठी तुम्हाला तुमच्या स्वतःच्या स्तनाची जी तपासणी आहे स्वतःच्या हाताने दररोज करायची आहे, चाचपण करायची आहे. तिथं कुठं तुम्हाला गाठ लागत असेल किंवा त्याचा कलर बदलला असेल किंवा जे निप्पल आहेत, स्तनाग्र आहेत, त्याच्यामध्ये काही बदल झालेले असतील, तिथून काही स्त्राव येत असतील, स्तनाचा आकार बदललेला असेल, एक स्तन मोठं एक छोटं असं वाटत असेल किंवा कुठं खड्डा पडला असेल स्तनांच्या मध्ये, तर अशा वेळी तुम्ही लवकरात लवकर सावध होऊन मॅमोग्राफी करणं किंवा कॅन्सरच्या संबंधित काही तपासण्या असतात, गर्भाशयाच्या कॅन्सरच्या संबंधीमध्ये खास करून पॅप्समियर नावाची तपासणी असते, ही देखील तुम्ही करू शकता. खास करून ज्या महिला 40च्या पुढे जातात त्यांनी तर आवर्जून ही गर्भाशयाच्या कॅन्सरची जी तपासणी आहे म्हणजे आहे का नाही किंवा त्याची शक्यता आहे का नाही याचा अंदाज आपल्याला अगोदरच लागतो आणि वेळीच घेतलेला 1 टाका पुढचे 9 टाके वाचवतो. म्हणजे स्टिच अ टाइम सेव्हज 9. म्हणजे आजार झाल्यानंतर त्याच्यावरती पैसा खर्च करण्यापेक्षा, शरीराचं मनाचं वेळेचं नुकसान करून घेण्यापेक्षा आजार होणारच नाही झाला तर तो लवकर कंट्रोल होण्यासाठी त्याचं लवकर निदान होणं महत्वाचं आहे. त्यामुळे गर्भाशयाच्या आणि स्तनाच्या कॅन्सरच्या बाबतीमध्ये जागरूक राहणं, अलर्ट राहणं ही काळाची गरज आहे. 10वी महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे महिलांच्या मध्ये मानसिक आरोग्याची समस्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्याचं कारण काय की महिला बऱ्याचदा एखाद्या गोष्टीचा वारंवार तोच परत विचार करतात. अतिविचार करणं, जास्त रागराग करणं, चिडचिड करणं, समाधानी नसणं. बऱ्याच महिला इतरांची तुलना करतात, ह्या बाईला असं, त्यांचं घर असं झालं, त्यांचं हे झालं. असं नाही आहे, त्याच्यामध्ये तुम्ही समाधान माना. भविष्यात ज्या काही गोष्टी होणार आहेत त्याची पण जास्त चिंता करू नका. भूतकाळामध्ये घडून गेलेल्या गोष्टीचा तर अजिबातच तुम्ही विचार करू नका, कारण ज्या गोष्टी आपल्या हातातून निघून गेलेल्या आहेत त्याचा विचार करण्यात आपल्याला कसलाही फायदा होणार नाही, उलट तोटा होत जाणार आहे. त्यामुळे मानसिकता चांगली ठेवण्यासाठी तुम्ही ध्यानधारणा, योगा, मेडिटेशन करा, तुमचे छंद जोपासा, जास्तीचा विचार करू नका, जास्तीच्या अपेक्षा कोणाकडून ठेवू नका. लक्षात ठेवा, जिथं अपेक्षा तिथं दुःख आहे. म्हणून आपण स्वतः जास्तीत जास्त चांगलं राहण्याचा प्रयत्न करा. नक्कीच आपल्या आजूबाजूचे लोक सुद्धा आपल्या बरोबर चांगले राहतीलच. मग लोक त्रास देतात, लोक आपल्याबद्दल वाईट बोलतात म्हणून आपण लोकांबद्दल वाईट बोलायचं हे मनातून पूर्णपणे काढून टाका. स्वतःवर जास्तीत जास्त फोकस करा. मी कशा प्रकारे चांगले राहू शकते, मी स्वतःला कसं फिट ठेवू शकते, मी अजून कशी सक्सेसफुल होऊ शकते, माझा संसार किंवा माझी फॅमिली, माझ्या लेकरा बाळाला, नवऱ्याला मी सगळ्यांना कशा प्रकारे पुढे घेऊन जाऊ शकते असा विचार नेहमी तुमच्या मनामध्ये असू द्या. एक हे हा असा म्हणला, तो तसा म्हणला, आज त्या सासूबाईच अशा म्हणल्या, धीरच तसे म्हणले, ह्या गोष्टी पूर्णपणे फालतू आहेत. त्याच्यावर तुम्ही जास्त लक्ष देऊ नका. तुमच्या स्वतःच्या कुटुंबाच्या सक्सेसकडे तुम्ही जास्त फोकस करा आणि हे जर केलं तर मी 100% सांगू शकतो की तुम्हाला मानसिक त्रास, ताणतणाव अजिबात होणार नाही. आणि जर समजा तुमचं मानसिक आरोग्य चांगलं असेल, दिवसभराचा दिनक्रम चांगला असेल, अशा प्रकारे व्यवस्थित व्यायाम असेल तर तुम्हाला रात्री शांत, समाधानकारक पुरेशी झोप देखील लागेल आणि पुरेशी चांगली झोप लागणं
हे देखील स्त्रियांच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे, ज्याच्यामुळे हार्मोनल बॅलन्स चांगला राहणार आहे, मासिक पाळीचे चक्र व्यवस्थित येणार आहे, चयापचय चांगलं सुधारणार आहे। हे सगळे जे आजार आहेत एंडोक्राइन्स रिलेटेड असतील किंवा पचनाच्या संबंधित असतील किंवा सांधे विकाराच्या संबंधित असतील, मांसपेशींचे विकार असतील, केस विकार, त्वचा विकार असेल, याच्यापासून देखील चांगल्या प्रकारे मानसिक आरोग्य चांगलं राहिल्यानं किंवा झोप चांगली आल्यानं आपल्याला होणार आहे। आणि 11वी महत्वाची गोष्ट आहे, तुमच्या रक्ताच्या तपासण्या नियमितपणे तुम्ही केल्या पाहिजे। किमान तुम्ही जीवनसत्व आणि खनिजाची तपासणी आवर्जून करा। विटॅमिन B12, विटॅमिन D किंवा कॅल्शियम या 3 महत्वाच्या गोष्टीची तर तपासणी तुम्ही 6 महिने वर्षाला आवर्जून करा। यासोबतच तुम्ही जर करता आलं तर हार्मोन प्रोफाईल म्हणजेच तुमच्या शरीरामध्ये इस्ट्रोजन, प्रोजेस्टेरॉन, टेस्टोस्टेरॉन किती प्रमाणामध्ये आहे याचा जर अंदाज तुम्हाला लागला तर त्याच्यानुसार तुम्हाला वेळी सावध होता येईल। खास करून जर तुम्हाला मासिक पाळी अनियमित येत असेल, अंगावरून जास्त जात असेल, खूप कमी जात असेल, मध्ये मध्ये स्पॉटिंग होत असेल, खूप जास्त दिवस अंगावरून जात असेल, गाठी पडत असतील किंवा स्वाभाविक पेक्षा दुसरं काहीतरी वेगळंच तुम्हाला मासिक पाळीच्या मध्ये होत असेल तर अशा वेळी तुम्हाला ह्या हार्मोनच्या तपासणीच्या माध्यमातून नेमकं काय शरीरामध्ये चाललंय हे लक्षात येईल। वेळीच जर ते लक्षात आलं तर त्याच्यावर वेळीच उपचार करता येईल, सल्ला, मार्गदर्शन, आहार विहार, जीवनशैलीमधील बदल करता येतील आणि तुम्हाला ह्या आजारापासून कायमस्वरूपी मुक्त होण्यासाठी फायदा होईल। वरवरचे उपाय करण्यात अजिबात अर्थ नाही। नेमकं कशामुळे काय झालंय ते जर आपल्याला कळालं, त्याचं कारण जर आपल्याला कळलं ते दूर करू आपण। ते कारण दूर केलं तर आपला आजार पूर्णपणे मुळापासून निघून जाऊ शकतो। हा निसर्ग नियम आहे, हा शास्त्राचा नियम आहे, लक्षात ठेवा। आणि 12वी महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे कुठलाही आजार अंगावर कधीही काढू नका। बऱ्याचदा महिला आळस करतात किंवा पैशाचा विचार करतात किंवा अजून काहीतरी लाजून त्या आपल्याला होणारा त्रास सांगत नाहीत आणि एक वेळ अशी येते की आजार खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढतो। दवाखान्यामध्ये गेल्यानंतर सांगितलं जातं की ही शेवटची स्टेज आहे ह्या आजाराची। अशा वेळी पश्चातापाशिवाय काहीच उरत नाही। त्यामुळे वेळीच सावध व्हा, आजाराकडे, आपल्या शरीराकडे व्यवस्थित लक्ष द्या। घरातल्या इतर लोकांना सांभाळत असताना तुम्ही स्वतःला विसरून जाऊ नका। स्वतःकडे आधी लक्ष ठेवा, मगच तुमचं संपूर्ण कुटुंब चांगलं राहणार आहे। अन्यथा तुम्ही जर आजारी पडलात, तुम्हाला जर काही त्रास झाला तर तुमचं संपूर्ण कुटुंब हे कोलमडून जाणार आहे। कारण कुठलीही महिला, कुठल्याही कुटुंबाची ही कणा असते, कणखर बाणा असते, तिच्यावरच संपूर्ण कुटुंबाचा डोलारा उभा असतो। पुरुष फक्त कमवून पैसे आणून देतो, बाकीच्या सगळ्या जबाबदाऱ्या ह्या प्रामाणिकपणे महिलांना सांभाळाव्या लागतात आणि त्या खूप चांगल्या जोमानं सांभाळतात। मात्र हे सांभाळत असताना ह्या 10-12 गोष्टी आवर्जून तुम्ही लक्षपूर्वक करा। नक्कीच स्त्रियांचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी, मानसिक असेल किंवा शारीरिक, यामुळे चांगली मदत होणार आहे। यासोबतच जर कुठले आजार असतील तर ते आजार कमी होण्यासाठी देखील या सगळ्या 10-12 गोष्टींमुळे तुम्हाला चांगला फायदा होणार आहे। तर नक्कीच मित्रहो, हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटलाच असेल याची मला खात्री आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईकचं बटन न दाबता पुढे जाऊ नका। हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त महिला नातेवाईकांना, मुलींना आवर्जून शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील कळू द्या की कशा प्रकारे आपण काळजी घेतली पाहिजे, जेणेकरून त्यांचं मानसिक आणि शारीरिक आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी त्यांना फायदा होईल। ते तुम्हाला थँक्यू म्हणतील, मला देखील दुआ देतील, आशीर्वाद देतील। आणि आता वेळ आलेली आहे आपल्या मागच्या व्हिडिओला छान छान कमेंट करणाऱ्या प्रेक्षकांची नावं जाहीर करण्याची। पहिलं नाव आहे ते म्हणजे राजाराम वराडी यांचं, दुसरे प्रेक्षक आहेत विमल माने आणि तिसरे आहेत सुलन शिंदे। या तिघांनीही अतिशय उत्कृष्ट पद्धतीने आपल्या सगळ्या व्हिडिओचं कौतुक केलेलं आहे। या देखील व्हिडिओला तुम्ही छान छान कमेंट करून आम्हाला कळवा। चांगल्या कमेंट निवडून आम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच प्रदर्शित करू। परत एकदा जाता जाता विनंती करतो, जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच सबस्क्राईब करा। आपल्या मित्र नातेवाईकांना देखील सबस्क्राईब करायला सांगा, कारण तुम्ही केलेलं सबस्क्रिप्शन, तुम्ही केलेल्या लाईक्स आणि तुम्ही केलेल्या छान छान कमेंट्स हेच आमच्यासाठी टॉनिक असतं, ज्या टॉनिकच्या बळावर आम्ही या पुढच्या काळामध्ये अजून चांगले आरोग्यविषयक शास्त्रीय व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू। त्यासाठी आम्हाला प्रेरणा मिळेल। तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया। लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह। तोपर्यंत आनंदी रहा, निरोगी रहा। रामकृष्ण हरी।